मस्त क्रिस्पी मेथीची भजी तयार झालेली आहे। वरून कुरकुरीत व आतून किती छान जाळी पडलेली आहे। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते। थंडीचे दिवस सुरू आहे। या दिवसामध्ये बाजारात खूप छान हिरवीगार मेथी मिळते। मेथीची भाजी आपण भरपूर प्रमाणात खाल्ली पाहिजे। मी मेथीच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, जसे मेथी अंडा भुर्जी, मेथीचे पराठे, मेथीची पातळ भाजी, मेथी रवा ढोकळा, मेथी बाजरीचे थालीपीठ यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज आपण मेथीची भजी बनवणार आहोत। ही भजी चवीला खूपच छान लागतात। सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर ही भजी खायला कुणाला नाही आवडणार। चला तर पाहूया ही मेथीची भजी कशी बनवायची। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निःशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, इथे 2 कप बेसन घेतलेला आहे। मेजरमेंटचा कप आहे ना, याच्याने मोजून 2 कप बेसन घेतलेला आहे। याच कपाने ना 1 कप मेथी घेतलेली आहे। कोथिंबीर, बारीक रवा 2 चमचे, 2 चमचे ना जाडे बेसन घेतलेले आहे। आलं आणि मिरचीचा ठेचा, हिंग, हळद, जाडसर कुटलेले धने घेतलेले आहे, ओवा, काळी मिरपूड, मीठ आणि 1 चमचा साखर। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। आधी आपण एका भांड्यामध्ये ना बेसन घेऊया, त्यातच हा रवा टाकूया। हे 2 चमचे जाडं बेसन घेऊया। तुमच्याकडे समजा जाडं बेसन नसेल ना तर नुसता रवा घेतला तरी चालेल। हिंग, काळी मिरी पावडर, धने, आलं आणि मिरचीचा ठेचा, 1 चमचा साखर घेतलेली आहे। वा हा हातामध्ये ना थोडासा क्रश करून टाकते। हळद अगदी थोडीशीच घ्या, चवीपुरतं मीठ। हे सर्व आपण आधी मिक्स करून घेऊया। थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट पीठ करायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे। त्यामुळे एकदम पाणी नका टाकू, तुम्ही थोडं टाका। हे पीठ मी असं भिजवून घेतलेलं आहे बघा। याच्यासाठी ना मी हा मेजरमेंटचा कप आहे ना, एवढा 1 कप पाणी लागलाय आणि 1 चमचा वरती आणखीन घेतलेला आहे पाणी। एवढं पाणी लागलंय मला भिजवायला। आता याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि ही मेथी, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। हे बघा, या पद्धतीने मी बेसन भिजवून घेतलेलं आहे बघा। पातळ नाही आहे, जरा घट्टच आहे। आता आपण याची भजी करूया। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे पिठामध्ये ना मी पाव चमचा सोडा घालते। सोड्यावर ना गरम तेल घालते थोडं। हे सर्व मिक्स करून घ्या ना। हे पहा, पीठ मस्त आपलं फुललं आहे जरा। आता आपण याची भजी करूया। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे बघा। आता मीडियम गॅस करा आणि मग आपण आता याच्यात भजी सोडूया। भजी कशी छोटी मोठी कशी तुम्हाला करायची तुम्ही करू शकता। खूप छान लागतात ही भजी चवीला। मुलं जर तुमची मेथी खात नसेल ना तर तुम्ही त्याला असं करून दिलं ना काही पदार्थ तर आवडीने खातील। मग याच्या आधी पण मी मेथी रवा ढोकळा पण टाकलेला आहे बघा आपल्या चॅनलवर, त्याची रेसिपी। तो पण खूप छान हेल्दी रेसिपी आहे ती। कढईमध्ये जितकी भजी बसतील ना तितके टाका तुम्ही। भजी बघा आपली किती छान झालेली आहे, स्वतःहूनच उलटत आहे। मस्त हलकी झाली आहे बघा भजी। ही भजी तुम्ही सकाळी नाश्त्याला करू शकता किंवा संध्याकाळच्या चहा बरोबर पण छान लागतात भजी। मस्त टम्म फुगलेली आहे बघा भजी। आता मी काढून घेते का टिश्यू पेपरवर। याच पद्धतीने बाकीचे पण भजी मी करून घेते। भजी ना तुम्ही अशी गोल टाकण्याचाच प्रयत्न करा। मेथी असल्यामुळे थोडं जमत नाही, तरी पण प्रयत्न करा गोल टाकण्याचा। गोल भजी छान दिसतात दिसायला ही। ही पण भजी आपली तळून झालेली आहे।
भजी टाकताना ना तुम्ही छोट्या साईजचीच टाका, कारण ती ना फुलून चांगली मोठी होतात ते भजी. जरा छोटी छोटी गोल गोल भजी टाका, छान मस्त फुलतात. मग भजी बरोबर खाण्यासाठी आपण थोड्या मिरच्या पण तळूया. या मिरचीला ना मधला एक कट मारून घेतलेला आहे. मिरच्या पण आपल्या मस्त तळून झालेल्या आहे. या मिरचीवर थोडंसं मीठ टाकूया आपण, म्हणजे छान लागतात चवीला. हे पहा, मस्त गरम गरम क्रिस्पी मेथीची भजी तयार झालेली आहे. तुम्हाला एक भजी तोडून दाखवते. वरून एकदम कुरकुरीत व आतून किती छान जाळी पडलेली आहे. या भजींमध्ये सोडा घातला तरी मेथीमुळे ही भजी अजिबात तेलकट होत नाही. ही भजी तुम्ही नक्की घरी करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.